जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेकडो एकरवरील केळी पिकाचं नुकसान झालंय। यानंतर राजकीय नेत्यांनी पाहणी केली, अधिकाऱ्यांनी पंचनामे केले, मदतीचं आश्वासन दिलं। मात्र झालेल्या वादळाची विमा कंपनीच्या हवामान मापक केंद्रावर नोंदच झाली नसल्यानं विमा कंपनीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विमा कंपनीने त्या विमा देण्यास हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता अस्मानीनंतर सुलतानी संकट उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय। आमची राज्य शासनाला ही विनंती आहे की ही जी विमा कंपनी आहे याने आमचे क्लेम जे आहे 72 तासाच्या आतमध्ये नियमामध्ये आम्ही कंप्लेंट करायला पाहिजे होती। ती कंप्लेंट करून आता रिजेक्ट होत आहे। तर रिजेक्टचं कारण ते देत आहे की अंतोर्ली गावाचं जे वादळ झालं त्या ठिकाणाहून 12 किलोमीटरवरती त्यांचं मशीन आहे, त्या मशीनमध्ये नोंद झाली नाही म्हणून ते आम्हाला रिजेक्टचे मेसेज पाठवत आहे। 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी पोर्टलवरती कंपनीच्या नोंदवलेल्या असल्यावर कंपनीने सरळ रिजेक्टचे मेसेज शेतकऱ्यांना टाकले आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज जवळजवळ 15-17 दिवस आज होऊन गेले। एकही ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा मनुष्य ह्या भागात फिरकत नाही आहे पंचनाम्यासाठी। त्यामुळे शेती तयार कशी करावी हा मोठा प्रश्न आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आहे। आधी काय व्हायचं की 20% 15% नुकसान व्हायचं, आता 100% नुकसान आहे। 100% नुकसान भरपाईसाठी शेतकरी उठणार नाही। म्हणून आमची विनंती असेल राज्य सरकारला की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आम्हाला विमा कंपनीच्या व्यतिरिक्त वेगळं असं आम्हाला काहीतरी एक अनुदान द्यावं किंवा आम्हाला त्यावरती नुकसान भरपाई मिळावी, ही आमची राज्य सरकारला मागणी असेल।